भारतात नीट पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं आणि संपूर्ण भारतामध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश उफाळून आला आणि त्या आक्रोशासमोर सरकारला देखील नतमस्तक व्हावं लागलं आणि सरकारला पुन्हा एकदा नीटची नीट एक्झाम घ्यावी लागली का तर नीट पेपर फुटतो विद्यार्थी पुन्हा एकदा तणावात जातो त्यामुळे सरकारने नीट एक्झाम घेतली आणि पुन्हा विद्यार्थी अभ्यासाला बसू लागले अभ्यासाला सुरुवात केली परंतु एक धक्कादायक घटना महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे घडली। अंकिता सांगळे नावाच्या विद्यार्थिनीने नीट एक्झाम मध्ये कमी मार्क्स पडले म्हणून आत्महत्या केली, ते पण आपल्या हात्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट मध्ये काही महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आणि त्याच्यामध्ये नीट पेपरचा देखील तिने उल्लेख केला की तिला कमी मार्क्स पडले। परंतु नीट एक्झाम का फुटते, नीट पेपर का फुटतो याचा तपास घेणं आता काळाची गरज आहे। सरकारनं याच्यावर काहीतरी तोडगा काढून काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। अंकिता सांगळे या विद्यार्थिनीच्या घराशी आपण संपर्क साधला। घरच्यांचं देखील असं म्हणणं आलं की विद्यार्थी आत्महत्या करतायत, प्रशासनाने या नीट जे पेपर फुटतात जसं नीट जे प्रश्नपत्रिका ज्या ठिकाणी निघतात तिथं कडक कारवाई कडक उपाययोजना करणं गरजेचं आहे। कारण अंकिता सांगण्याचं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं, पण तिचं स्वप्न अपूर्णच राहिलं। संपूर्ण कुटुंब शोकाकुळमध्ये आहे। तिच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली, कारण तिच्या आता नातेवाईकांनी तिच्या काकांनी देखील सरकारकडे मागणी केली आहे की लवकरात लवकर सरकारने याच्यावर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे, काहीतरी ठोस पर्याय काढणं गरजेचं आहे। तर आपण गीता सांगण्याच्या काकांकडनं जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे आणि नेमकी त्यांची मागणी काय आहे। माझे पुतणी अंकिता हिने जे सुसाईड केलं त्या गोष्टीबद्दल आम्हाला फार वाईट वाटतंय। कारण आमच्या घरामध्ये त्या कुटुंबामध्ये एकच मुलगी होती आणि अशी घटना वारंवार भारतामध्ये घडत चालल्यात। याला कुठेतरी एक शैक्षणिक व्यवस्था जबाबदार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि ह्या दुबार परीक्षेमुळे मुलांचं मनोबल खचलं गेलं आणि यामधून मुलं कमी मार्क पडल्यामुळं नैराश्यामध्ये आले आणि त्या नैराश्यातून बाहेर काढायला खूप पालकांना असेल, तिच्या आईला असेल, पप्पांना असेल किंवा आम्ही चुलते असतील त्यांना खूप कळून लवकर आलं नाही आणि ह्या नैराश्यामधून आमच्या पुतणीनं हा आत्महत्येचा निर्णय घेतला। हे आम्हाला अतिशय जड अंतकरणाने सांगायला लागत आहे। जेव्हा पेपर झाला, पेपर झाल्यानंतर तुमच्या सोबत तिने काही चर्चा केली होती का, पेपर कसा गेला काय झालं? 3 मेचा पेपर जेव्हा दिला होता त्यावेळेस तिला खूप चांगला पेपर गेल्याचं तिने सांगितलं होतं। अतिशय चांगले मार्क 300-350 मार्क पडतील अशी तिची अपेक्षा होती। परंतु तो पेपर लीक झाल्यानंतर दुबार परीक्षा देण्याची वेळ आली आणि त्या दुबार परीक्षेमध्ये कदाचित पेपर मध्ये तिला चांगले मार्क मिळाले नाही आणि हे चांगले मार्क नाही मिळाल्यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने आम्हाला त्या गोष्टीबद्दल म्हणजे कमी मार्क पडलेच कसे हे तिला खूप फील झालं आणि जो कट ऑफ आला तो कट ऑफ तिच्या मार्कपेक्षा 10-11 मार्काने जास्त असल्यामुळं मागील जर 1-2 वर्षाचा आपण कट ऑफ पाहिला तर तो कट ऑफ 100, 110-113 आसपास राहत होता आणि तो चालू वर्षी दुबार परीक्षेच्या नंतर जो कट ऑफ 177 झाला। इतका मोठा कट ऑफ झाला कसा याचा आम्हाला पुढं समजत नाही। मागील 1-2 वर्षामध्ये जो कट ऑफ झाला आणि आताचा जो कट ऑफ आहे या कट ऑफ मध्ये जवळजवळ 50-55 मार्कचा फरक पडला आणि या परिस्थितीमुळे आमची पुतणी अंकिता हिचं डॉक्टर व्हायचं स्वप्न अपुरं राहिलं आणि या गोष्टीचं आम्हाला अतिशय वाईट वाटतं की अशा गोष्टी भारतामध्ये घडतात, ह्या घडू नयेत। आम्ही अजूनही जे विद्यार्थी कमी मार्क मिळाले असतील
त्यांना सांगू इच्छितो की बाबांनो, एक टोकाचा निर्णय घेऊ. मी प्रकाश ज्ञानदेव मोरे, विद्यमान प्रशासक सरपंच ग्रामपंचायत जलालपूर. आमच्या इथे सुरेश गणपत सांगळेच्या मुलगी अंकिता हिने राहत्या घरामध्ये ती ज्या ठिकाणी अभ्यास करत होती त्या ठिकाणी फॅनला एक साडी गुंडळून तिने आत्महत्या केलेली आहे. तर तुम्ही या संदर्भात ज्या घटना घडताय तर तुम्ही प्रशासनाला काय मागणी करताय सर? अशा घटना होऊच नये म्हणून. माझी एक मागणी आहे मायबाप सरकारला की एकतर नीट या परीक्षेत काहीतरी बदल करावा आणि हे जे बार ज्या पेपर फुटीच्या घटना होत्या त्याच्यावर कडक निर्बंध शासनाने आपल्या भारत सरकारने लावावे. नीट पेपरसाठी विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्याचबरोबर ज्या ताकदीने आणि ज्या खुशीने अभ्यास करतात आणि त्या अभ्यास झाल्यानंतर एक्झाममध्ये त्याचा अभ्यास पूर्ण होतो, पण पेपर त्याच मुवमेंटला जर पेपर लीक होतो आणि पेपर थांबतो आणि पुन्हा एकदा त्याचा पेपर लागतो, पुन्हा पेपर त्याची द्यावे लागतात विद्यार्थ्यांना आणि त्याच्यानंतर मग ते डिप्रेशन मध्ये जातात मार्क पडले कमी पडल्यामुळे. तर या अशा पेपर लीक होतं, त्या पेपर लीक वर काय अशा कोणत्या ठोस उपाययोजना केल्या पाहिजे, कायदे कानून केले पाहिजे? ज्या वेळे जे कोणी पेपर फुटण्यासाठी कारणीभूत आहेत या लोकांवर कडक म्हणजे शासन झालं पाहिजे त्यांना आणि शिक्षा पण झाली पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा असं होऊ नये, कारण जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आजही आमच्या जलालपूरची 23वी केस आहे, म्हणजे 22 मुलांनी आत्महत्या केल्या. काल ही आमची एक मुलगी म्हणजे 23 जणांनी आत्महत्या केल्या या पेपरसाठी. असं परत झालं नाही पाहिजे, यासाठी सरकारने काहीतरी कठोर पावलं उचलली पाहिजे आणि जे अशी लोक करतात त्यांना जास्तीत जास्त शिक्षा केली पाहिजे. तरुण पिढीला मी आवाहन करतो की आपण बिलकुल आत्महत्या करू नका, आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि त्याला काहीतरी दुसरा पर्याय निवडा. परंतु ह्या निवळ डॉक्टर म्हणून ह्या पेपर फुटीमुळे ह्या घटना घडतात, नाहक विद्यार्थ्यांचा जीव या ठिकाणी जातोय.